आलेली आहे ती आपण पाहूया। मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या 3 खासदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे। हातकणंगलेचे धैर्यशील माने केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे। श्रीरंग बाणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवली गेली, तर धैर्यशील मानेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची ही शक्यता आहे। श्रीकांत शिंदे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। भूषण, काय सविस्तर अपडेट? काल लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आज एनडीएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपला नेता आहे ते घोषित केलेला आहे। त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एकूणच मंत्रिमंडळासंबंधातील चर्चा सुरू झालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातून शिंदे गटाच्या 3 संधी मिळण्याची शक्यता आहे। त्यामध्ये धैर्यशील माने हे देखील या सगळ्या मंत्रिमंडळाच्या चर्चेत असल्याची चर्चा आहे, कारण त्यांना एक राज्यमंत्रीपद मिळू शकतं। कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये धैर्यशील माने हे एकमेव शिंदे गटाचे खासदार आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुका पाहता धैर्यशील माने यांचं भाषण कौशल्य असेल किंवा त्यांच्या संदर्भातील इतर गोष्टी असतील ते पाहता शिंदे गटासाठी त्या महत्वाच्या ठरू शकतात आणि त्यामुळे धैर्यशील माने यांचं नाव आता केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी शिंदे गटाकडून पुढे केलं जाण्याची शक्यता आहे। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या निवडून आलेल्या खासदारांची बैठक होणार आहे। या सगळ्या बैठकीमध्ये देखील या संदर्भात चर्चा होणार आहे। श्रीरंग बाणे, निश्चित धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।